मैत्रिणींनो नमस्कार. चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी बेशुद्ध पडलेली असते आणि अवंतिका तिला म्हणते मेन ट्रेसमुळे वहिनीला चक्कर आली. त्यावर सौमित्र म्हणतो हायपर झाली होती वहिनी, हे सगळं काही वेगळंच होऊन बसलंय. आता कुठं ती ह्या सगळ्यातून बाहेर पडली होती, बरी झाली होती आणि आता पुन्हा ही सगळी दगदग. मी अजूनही प्रोसेस करतोय वहिनी काय बोलत होती ते. त्यावर अवंतिका म्हणते मी सुद्धा. लताबाई जानकी वहिनीची आई कशी असू शकते. त्यावर नाना म्हणतात तेच तर कळायला मार्ग नाहीये ना. आणि सौमित्रला म्हणतात याचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे बघ. त्यावर ऋषिकेश म्हणतो नाना माझं तर डोकंच काम करेना झाले हो. म्हणजे कालपर्यंत बघा ना, ती माझी आई होती, या घरामध्ये माझी आई बनून वावरली, ती आता जानकीची आई. काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावर अवंतिका म्हणते पण दादा जानकी वहिनी खोटं बोलत नाहीये तो. त्या माझ्या वहिनी आहेत म्हणून बोलत नाहीये मी एक वकील आहे म्हणून सांगते. मी ऑब्झर्व केलंय त्यांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या डोळ्याकडे. जो सच्चेपणा खऱ्या माणसाच्या डोळ्यात दिसतो ना, तोच खरेपणा मला त्यांच्या डोळ्यात दिसला. त्या नाही खोटं बोलत आहेत. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही, मी असं म्हणतच नाहीये की जानकी खोटं बोलतीये, आणि तिच्या आईच्या बाबतीत तर नाहीच नाही. ऋषिकेश जानकीकडे पाहतो आणि म्हणतो जानकी उठ ना ग, डोळे उघड ना. ऋषिकेश जानकी जानकी करतो, तिला धरून हलवतो आणि जानकी डोळे उघडते आणि डोळे उघडताच आई असं म्हणते. आणि जानकीला मंदिरात झालेलं ते सगळं आठवतं. तिला जेव्हा शुद्ध येते तेव्हा ती आई कुठेस तू असं म्हणलेलं आठवतं. जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते ऋषिकेश आई कुठे, आईला शोधायलाच पाहिजे, नाहीतर ती ऐश्वर्या आईला त्रास देईल. ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो, आम्ही शोधू आईला. आणि त्यावर जानकी म्हणते नाही मी पण येणार. जानकी म्हणते मला आईला शोधायला हवं, तिला एकटीला सोडून नाही चालणार असं म्हणते आणि बेडवरून उठून बाहेर जाते. सगळेजण म्हणतात अगं हे काय करतेस तू. जानकी वहिनी, जानकी अगं वहिनी ऐक ना. अवंतिका म्हणते वहिनी तुम्हाला बरं नाहीये, तुम्ही कुठे चाललाय. त्यावर जानकी म्हणते मला आईला शोधायला हवं. आणि ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला आईला शोधायलाच हवं असं म्हणते आणि जिन्याखाली उतरते. जानकी बाहेर जाणार तोच पोलीस दारामध्ये येतात आणि जानकी त्यांना पाहून म्हणते काय झालं, आईबद्दल काही कळलं का. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात हे तुम्हीच आम्हाला विचारताय. नितीन पवार विचारतात मला सांगा, काल तुम्ही तळ्याकाठच्या मंदिराजवळ एखाद्या बाईला भेटला होतात का. जानकी म्हणते हो हो भेटले होते. आणि नानांना म्हणते बघितलं नाना, आई ऋषिकेश मी सांगितलं ना, मी तुम्हाला त्या बाईला भेटले होते, माझ्या आईला मी भेटले होते. आता खुद्द पोलीस सुद्धा सांगतायत, माझ्यावर विश्वास ठेवा. पोलीस म्हणतात तुम्हीच तक्रार आमच्याकडे नोंदवली आणि तुम्हीच त्या बाईला जाऊन भेटलात हो की नाही. जानकी म्हणते हो साहेब, मी तिला तेव्हा भेटले तेव्हाच कळलं की ती माझी आई आहे. आणि हे ऐकून नितीन पवारला धक्का बसतो. नितीन पवार म्हणतात काय, आई तुमची आई. आणि त्यावर जानकी म्हणते हो. आणि नितीन पवार म्हणतात म्हणजे तुम्ही तुमच्या आईचाच खून केलात. हे ऐकून सगळ्याचे चेहरे काळे पांढरे होतात, पिवळे निळे होतात. हे ऐकून जानकीला सुद्धा धक्का बसतो. जानकी 2 पावलं मागं जाते आणि म्हणते काय खून. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो एक मिनिट काही काय बोलताय तुम्ही. आणि त्यावर नितीन पवार म्हणतात मी खोटं बोलत नाहीये, ॲक्शन पण घेतोय, वॉरंट आहे माझ्याकडे. नितीन पवार पुढे म्हणतात जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईला पाण्यात ढकलून मारलं, खून केला त्यांचा. जानकी म्हणते माझ्या आईचा खून, काही काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब, मी काही केलेलं नाहीये, हे खोटं आहे. आणि जानकी रडत रडतच म्हणते माझी आई. सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो एक मिनिट तुमच्याकडे पुरावा काय आहे. आणि त्यावर नितीन पवार म्हणतात आय विटनेस आहे आमच्याकडे, त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे हे सगळं आणि पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलंय. ऐश्वर्या सारंग एकमेकाकडे पाहतात आणि गालातल्या गालात हसतात. जानकी म्हणते हे सगळं खोटं आहे, मी माझ्या आईचा खून का करेल. इतकी वर्ष झालं मी माझ्या आईला शोधत होते इन्स्पेक्टर साहेब. जानकी रडत रडत म्हणते तिला बघण्यासाठी माझे डोळे आसुसले होते. माझ्या आईची आणि माझी भेट झालेली असताना, तिचा हात माझ्या हातामध्ये आलेला असताना मी असा तिचा हात नाही सोडू शकत. मी खून केलेला नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि माझी आई पण ठीक असेल, तुम्ही वाटेल ते बोलू नका. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो जरा. इन्स्पेक्टर पवार म्हणतात सॉरी मिसेस जानकी, पण आम्ही तुम्हाला लताबाईच्या खुनाखाली अटक करतोय. मैत्रिणींनो मला असं वाटतंय की जसं नाना बाबतीत ऐश्वर्याने केलं होतं तसंच सेम तसंच हिनं ह्या लताबाईच्या बाबतीतही केलेलं आहे आणि ऐश्वर्याने जानकीला अडकवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा. जानकी म्हणते मी खून केला नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि पवार हवालदारांना सांगतात त्यांना अटक करायला. ते हवालदार पुढे येतात आणि ऋषिकेश त्यावर म्हणतो एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, जानकी असं करूच शकणार नाही. आणि त्यावर पवार म्हणतात हे बघा मिस्टर रणदिवे, तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका, तुम्ही वकील घेऊन या, मग बोलू आपण काय ते. त्यावर सौमित्र म्हणतो दादा त्यांना त्यांचं काम करू दे, आपण मध्ये नको पडूया, मी बघतो काय करायचं ते. आणि जानकी स्वतःशीच म्हणते माझ्या आईचा खून. आणि पवार हवालदार असं म्हणतात आणि हवालदार येऊन जानकीला हातकडी लावतात. हा क्षण पाहून ऐश्वर्याच्या मात्र काळजाला थंडक पोचली असेल बघा.
जानकी म्हणते खरंच मी काही केलं नाहीये. आणि पवार म्हणतो हवालदार यांना घेऊन चला, म्हणजे त्या लेडीज असतात. आणि ती ऋषिकेशला म्हणते, म्हणजे जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश माझं ऐका, मी खरंच काही केलं नाही. ऐश्वर्या मॅडम खुश झाल्यात हा बघून. जानकीला बाहेर घेऊन येतात आणि तिला त्या पोलिसांच्या गाडीमध्ये बसवतात. जानकी गाडीत बसल्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, पोलिसाकडे साक्षीदार असतील, पण मी तुझा साथीदार आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तू निर्दोष आहेस. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी सोडेल तुला. पोलिसाची गाडी तिथून जाते आणि जानकीचा ऋषिकेशचा हात हातातला सुटतो आणि सौमित्राला म्हणतो चल. ते दोघं भाऊ बाईकवर बसून जानकीच्या गाडीच्या बरोबर असतात. ऋषिकेशची गाडी आणि जानकीची गाडी म्हणजे पोलिसांची गाडी सोबत सोबतच असते. ऋषिकेश जानकीला त्या खिडकीतून पाहत असतो आणि जानकी पण एकदम रडक्या चेहऱ्याने जानकीकडे पाहत असतो. सौमित्रही अधूनमधून तिच्या वहिनीकडे पाहत असतो. जानकीला मध्ये चौकशीसाठी बसवलं जातं आणि तो इन्स्पेक्टर पवार टेबलवर हात आदळतो आणि म्हणतो, बोला काय झालं होतं तिथे. जानकी सांगते, सर आम्हाला का नाही आमच्या घराच्या बाहेर एक पत्र मिळालं आणि त्यात माझ्यासाठी एक निरोप होता. तळ्याजवळच्या शंकराच्या मंदिरामध्ये भेटायला ये. मी तिथे गेले. तिथे गेल्यावर मला कळलं की लता कारखानीच माझी आई आहे. पवार म्हणतो, वा वा, म्हणजे त्या बाईनं सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला. आणि त्यावर जानकी म्हणते, हो, कारण तसे त्यांनी पुरावे मला दिले. मी ज्या अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाले तिथल्या सगळ्या गोष्टी फक्त 2 माणसांना माहीत होत्या, माझी आई आणि मधुभाऊ यांना. मधुभाऊ आमच्या अनाथ आश्रमाचे संचालक आहेत. आईने मला जी काही माहिती सांगितली होती ना, मी ती सगळी मधुभाऊंना विचारली. तेव्हा सगळी माहिती, सगळे पुरावे एकमेकाशी तंतोतंत जुळले. पवार मानतात, अहो अशी माहिती आणि पुरावे ना कुठूनही जमा करता येतात. पवार पुढे मानतात, आम्हाला संशय आहे की ती बाई खोटं बोलत असणार. पवार पुढे म्हणतात, इतके वर्ष न भेटलेल्या आईला तुम्ही इतकुशा माहितीवर आई कसं काय मानू शकता हो? जानकी म्हणते, अशा वेळी स्पर्श बोलतात, नजरेतले भाव बोलतात. पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश आणि सौमित्र येतो आणि हवालदार म्हणतात, थांबा थांबा थांबा. आणि सौमित्र त्यांना विचारतो, आज जाऊ शकतो ना आम्ही. त्यावर हवालदार म्हणतात, नाही, तिथे जानकी मॅडमची चौकशी चालू आहे आणि ती चौकशी झाल्याशिवाय आत सोडता येणार नाही. आतमध्ये पवार साहेब आहेत आणि जानकी मॅडमची चौकशी चालू आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, आताच्या आता पवार साहेबाला बोलवा, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. आणि हवालदार म्हणतो, नाही, चौकशी झाल्याशिवाय ते बाहेर येऊ शकत नाहीत, तुम्हाला थांबावं लागेल, असे म्हणतात आणि तिथून निघून जातात. सौमित्र ऋषिकेशला थांब म्हणून इशारा करतो आणि इकडे जानकी म्हणते, मी तिच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी प्रेम पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी सांगत होतं ती माझी आई आहे. तिच्या चेहऱ्यावरलं हसू, माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याच्या नंतरचा स्पर्श हे सगळं सांगत होतं की ती माझी आई आहे. तिने मला कुशीत घेतल्यानंतरचा तो स्पर्श, मला झोप यावी म्हणून माझ्यासाठी गायलेली अंगाई, हे सगळं सांगत होतं मला ती माझी आई आहे. तिचे सगळे स्पर्श मला ओळखीचे वाटत होते सर. आणि त्यावर पवार म्हणतात, एवढं सगळं वाटत होतं, मग त्या बाईला पाण्यात का ढकललं. त्यावर जानकी म्हणते, मी नाही ढकललं सर. जानकी म्हणते, मी माझ्या आईला पाण्यात ढकललेलं नाहीये. आणि त्यावर पवार ओरडून म्हणतो, हे बघा, आमच्याकडे आय विटनेस आहे, त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय सगळं. आणि त्यावर जानकी म्हणते, हे सगळं खोटं आहे. आणि तेवढ्यामध्ये हवालदार मॅडम येतात आणि म्हणतात, सौमित्र रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे बाहेर आलेत. आणि पवार म्हणतात, आलो म्हणून सांगा त्यांना. पवार तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करतात. जानकी म्हणते, साहेब तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करा, पण माझ्या आईला शोधून आणा, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे. पवार बाहेर येतो आणि ऋषिकेश साहेब म्हणतो आणि त्याच्या पुढे सौमित्र म्हणतो, नमस्कार, मी सौमित्र रणदिवे, जानकी रणदिवे यांचा ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे. आणि त्यावर पवार म्हणतात, बसा. सौमित्र म्हणतो, आम्हाला आय विटनेसला भेटायचं. पवार हवालदाराला म्हणतात, त्या मनोहर शिंदेला बोलवा. एक माणूस तिथे येतो, त्याच्या गळ्यामध्ये टावेल वगैरे अडकवलेला असतो. आणि पवार त्याला म्हणतात, हा मनोहर शिंदे, बोल रे. आणि तो बोलतो, मी मनोहर शिंदे. आणि तेवढ्यातच सौमित्र उठतो आणि म्हणतो, 1 मिनिट. खिशामधून मोबाईल काढतो आणि रेकॉर्डिंग चालू करतो. सौमित्र मोबाईल पुढे धरतो आणि म्हणतो, बोला. आणि तो माणूस म्हणतो, मी डेकोरेशनची आणि बॅनरची कामं घेतो. तो माणूस म्हणतो, ते तळ्याजवळचं मंदिर आहे ना, तिथं मीच बॅनर लावलं होतं. आणि सौमित्र विचारतो, कशाचं. श्रावणी सोमवार महाप्रसादाचं बॅनर. त्या दिवशी मी तिथे गेलो, प्रसाद घेतला आणि बसलो थोडा वेळ. नंतर मला आरडाओरडा ऐकू आला. मागे वळून बघितलं तर एक म्हातारी बाई ओरडत होती, वाचवा वाचवा. आणि ती बाई आहे ना, त्यांनी तिला पाण्यात ढकललं. आणि त्यावर ऋषिकेश रागात त्या माणसावर ओरडतो, म्हणतो, ए खरं बोल नाही तर. आणि त्यावर पवार म्हणतात, मिस्टर रणदिवे, तुम्हाला खरं खोटं काय करायचंय ना, तिथं कोर्टात करा, इथे नाही. त्यावर सौमित्र ऋषिकेशला म्हणतो, 1 मिनिट दादा. आणि पवारला म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर, आय नो तुमच्याकडे साक्षीदार आहे, पण तेवढं पुरेसं नाहीये, त्याच्याकडे ठाम असा पुरावा नाहीये. मला असं वाटतंय तुम्ही एकदा त्या बाईचा शोध घ्या. ना त्या बाईची बॉडी आपल्या हातात, ना त्यांनी स्वतः. पवार म्हणतात, आम्ही आमचं काम करतोय वकील साहेब. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला जानकीला एकदा भेटायचंय प्लीज. पवार मान हलवून परवानगी देतात.
आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये हॉलमध्ये आई रडत बसलेली असते आणि अवंतिका म्हणते, आई आहो शांत व्हा, सगळं नीट होईल. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, अगं कसं नीट होईल? जानकीला पोलीस घेऊन गेले, ते पण खुनाच्या आरोपाखाली. जानकीने असं कसं केलं असेल ग? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, का नसेल केलं आई? ऐश्वर्या पुढे म्हणते, अहो आई, माणूस हा ना खूप कॉम्प्लिकेटेड प्राणी असतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला खाली जाऊ शकतो. आणि जानकी तर ही नाटकं करूच शकते. ती तर नाटकं करायला एक्सपर्टच आहे. आणि त्यावर सारंग म्हणतो, नाहीतर काय? सारंग पुढे म्हणतो, आई जानकी वहिनी आधी काय म्हणाली? ही बाई पार्वती आई नाहीच आहे. आणि आज तिने येऊन काय सांगितले? ती बाई माझी आई आहे. आणि पोलिसाकडून काय कळालं की जानकी वहिनीनेच पाण्यात ढकलून त्या बाईचा जीव घेतला. आणि त्यावर ऐश्वर्या लगेच रिॲक्ट होऊन म्हणते, बापरे किती भयानक आहे हे सगळं. त्यावर अवंतिका म्हणते, आपल्याला माहिती आहे भाऊजी, जानकी वहिनी असं काही करतील का? आणि ते पोलीस काही बोलतात, त्यांनी फक्त आरोप केलाय, त्यांच्याकडे काही पुरावा नाहीये. लगे ऐश्वर्या म्हणते, अगं जेव्हा पोलीस आले होते तेव्हा तू काय डोळे आणि कान बंद करून बसली होतीस का? ऐकलं नाहीस का ते काय म्हणाले ते? लगे हा बैल म्हणतो, एका माणसाने जानकी वहिनीला त्या बाईला पाण्यात ढकलताना पाहिलंय, आय विटनेस आहे. आणि त्यावर अवंतिका म्हणते, आय विटनेस आहे का लाईव्ह विटनेस आहे भाऊजी? असे खोटे विटनेस देणारे हजारो लोक बघते मी, रोज कोर्टात हेच चालतं. अहो पैसा फेकला ना माणसं काही बोलायला तयार होतात. त्यामुळे तुम्ही मला आय विटनेसचं वगैरे काही सांगू नका हा. आणि जेव्हा खरं काय खोटं काय ह्याचा पत्ता लागत नाही ना, तेव्हा म्हणायचं ऐकायचं असतं. हे मी शिकले लॉ कॉलेजमध्ये. अवंतिका नानाला म्हणते, आई नाना तुम्हीच सांगा, जानकी वहिनी कसा कोणाचा खून करेल? ऐश्वर्या म्हणते, अगं का नाही करणार? मगाशी बघितलं नाही ती कशी माझ्या अंगावर धावून आली, तिने माझा गळा दाबला. आणि सारंग म्हणतो, हो ना. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, मला वाटलं आता हा माझा शेवटचा दिवस आहे. अवंतिका जागची उठते आणि म्हणते, खरं तर तीच लायकी आहे तुझी ऐश्वर्या. ऐश्वर्या रागात येते आणि अवंतिकाला म्हणते, अवंतिका तोंड सांभाळून बोला, नाहीतर नाहीतर. आणि अवंतिका म्हणते, नाहीतर काय करशील तू हा? अवंतिका पुढे म्हणते, तुझ्या सुडाचे वळ अख्ख्या घरावर उठलेत ऐश्वर्या, हे सगळं तू करतेस आणि आळ जानकी वहिनीवर टाकतेस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ए गप ग. अवंतिका म्हणते, एकदा का जानकी वहिनी निर्दोष झाली ना, मग तुझ्याकडे बघतो आम्ही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय बघणार आहेस तू? काय बघणार आहेस तू हा? सांग ना काय बघणार आहेस? आणि त्यात सुमित्रा आई म्हणतात, पुरे करा, घरात काय वातावरण आहे, तुम्ही काय भांडताय? निदान आमच्या मनाचा तरी विचार करा. सुमित्रा आई पुढे म्हणते, मी नको नको म्हणत असताना सुद्धा जानकी त्या पार्वतीबाईला घरात घेऊन आली, नंतर काय ती पार्वती खोटी निघाली. मग आता मी जानकीवर कसा विश्वास ठेवू? आणि आता तर काय म्हणे जानकीने त्या बाईचा खून केला. हे सगळं काय चाललंय? आई नानाला म्हणते, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना, तुम्ही गप्प का? आणि त्यावर नाना म्हणतात, सुमित्रा अगं अवंतिका म्हणाली ना, तसंच मी सुद्धा माझ्या मनाचा आवाज ऐकतोय. नाना पुढे म्हणतात, माझं मन सांगतंय जानकी कोणाचाही खून नाही करणार, जानकी याच्यातून सुटली पाहिजे. अवंतिका म्हणते, नाना जानकी वहिनी याच्यातून नक्की सुटणार, तुम्ही काळजी करू नका, मी आणि सौमित्र नक्की काहीतरी करू. आणि त्यावर नाना मान हलवतात. आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश जानकीला भेटायला जातो आणि जानकी ऋषिकेशला पाहून म्हणते, ऋषिकेश मी काहीच केलं नाही. आणि ऋषिकेश म्हणतो, हो जानकी मला माहिती आहे. आणि ती पुढे त्याला विचारते, आईला शोधलं का? आणि ऋषिकेश म्हणतो, हो शोधतोय. ऋषिकेश म्हणतो, मी आणि सौमित्र अख्ख्या मुळशी गाव पालतं घालू, तू धीर नको सोडू, तू शांत राहा प्लीज. आणि त्यावर जानकी म्हणते, कशी शांत राहू? इतकी वर्ष जी आईची आस धरली होती ती आई आज मला भेटली होती, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते मी ऋषिकेश, मला तिच्या हाताने भरवलं होतं ऋषिकेश, आणि अचानकच तिचा हात माझ्या हातून सुटतो काय? ती गायब काय होते आणि तिच्याच खुनाचा आरोप माझ्यावर येतो काय? जानकी ऋषिकेशचा हात हातात घेते आणि म्हणते, आईला शोधायला हवं, तिचा जीव धोक्यामध्ये आहे ऋषिकेश. जानकी रडत रडत म्हणते, काही करा पण माझ्या आईला शोधून काढा प्लीज. आणि इथे कसलं तरी गोडाऊन दाखवलेलं आहे, काही गुंडे आहेत. ऐश्वर्या दरवाजा ढकलून मध्ये येते, तिला पाहून सगळेजण जागचे उठतात आणि तिला वाकून सलाम घालतात. इथे आपल्याला लता दाखवलेली आहे, पण तशीच जसे नानाला बांधून ठेवलेलं असतं खुर्चीला, तसंच त्याच प्रकारे. ऐश्वर्या तिच्याजवळ जाते आणि तिच्या कानाजवळ टाळ्या वाजवते. त्या टाळ्याच्या आवाजाने ही खडबडून उठते आणि म्हणते, तू म्हणजे हे सगळं तू केलंस? कुठला तो क्षण होता जेव्हा मी तुला भेटले? सोड न ग बाई मला, सोड. आणि ऐश्वर्या म्हणते, ना 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 ना, असं कसं सोडू मी तुला लताबाई? द ग्रेट ॲक्ट्रेस लता कारखानीस. ऐश्वर्या म्हणते, दगा दिलास ग तू मला, तू माझी साथ सोडलीस आणि मुलीची साथ दिलीस, पण बघ मी तुझी साथ नाही सोडली, मी लॉयल आहे आणि सोडणारही नाही. तू विसरली असशील, तुला इथे मी आणलं, आणि मी जेव्हा तुला इथे घेऊन आले मी तेव्हाच तुला सांगितलं होतं की ह्या नाटकाचा डिरेक्टर मी आहे.
इथे कोणी यायचं कोणी जायचं हे मी ठरवणार. अगं मी तुला काय रूल्स सांगतेय, तू तर एवढी मोठी नटी आहेस ना. आणि लता तिला पाहून खूप घाबरलेली दाखवलेली आहे. तुला तर माहीतच आहे, जो डिरेक्टरचं ऐकत नाही त्याला डिरेक्टर नाटकातून बाहेर काढतो. जसं मी तुला काढलं, नाटकातून नाही या जगातून. लता आश्चर्यचकित होऊन विचारते, काय? आणि ऐश्वर्या म्हणते, अगं हो, तुला तर सांगायचंच राहिलं. अगं तुला तर माहीतच नाहीये ना, तू तर मेन पार्ट मिस केलास. मी सांगते थांब. लता कारखानेस उर्फ पार्वती रणदिवे. काहीतरी चुकतंय माझं, 1 मिनिट हा. ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते, कैलासवासी लता कारखानेस. लता विचारते, म्हणजे? आणि ऐश्वर्या म्हणते, म्हणजे तू आता इथे आहेस, पण बाहेरच्या लोकांसाठी तू जिवंतच नाहीयेस. तुझा खून झालाय, तुला पाण्यात ढकलून मारले. आणि हे सगळं कोणी केलंय माहितीये? तुझ्या मुलीने, बबडीने. ऐश्वर्या परत बबडी म्हणते आणि स्वतःशीच जोरजोराने हसते, टाळ्या वाजू वाजू हसत असते. लता म्हणते, ऐश्वर्या, जानकी कुठे? आणि जानकी. ऐश्वर्या सांगते, जानकी, अरे पोलीस घेऊन गेलेत ना तिला अटक करून. आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, तुझी आई जिथं कुठे असेल ना तिला मी शोधून आणेल. तुम्हा माय लेकीची भेट मी पुन्हा घडवून आणेल. आणि त्यावर जानकी म्हणते, आई सापडलीच पाहिजे ऋषिकेश. आईचा जीव धोक्यामध्ये आहे, आई सापडेल ना? आणि ऋषिकेश म्हणतो, हो नक्कीच सापडेल. आणि तेवढ्या तिथे हवालदार येतो आणि म्हणतो, ऋषिकेश दादा, बोलण्याची वेळ संपलीये, या बाहेर. ऋषिकेश हवालदाराला 1 मिनिट म्हणतो आणि हवालदार तिथून निघून जातो. आणि जानकीला म्हणतो, माझ्यासाठी एक गोष्ट करशील? मी ना माझ्या बायकोला असं हरलेलं नाही बघू शकत जानकी. तू ताकद आहेस माझी, माझी नाही आम्हा सगळ्यांची. नको असा धीर सोडू. अगं कधी आम्ही हारलो खचलो तर तूच आम्हाला धीर दिलायस ना, तूच सांभाळलंस ना आम्हा सगळ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेव, जानकी हरत नाही, जानकी हरत नसते. ऋषिकेश पुढे म्हणतो, जानकी तू नक्कीच जेलमधून बाहेर येशील. तुझी आणि तुझ्या आईची भेट होईल. मी जेलमध्ये होतो तेव्हा तू मला सोडवलं होतंस, आता मी तुला सोडवेल. मी आहे तुझ्यासोबत. ऋषिकेश पुढे म्हणतो, जानकी म्हणजे सीता, आणि माझ्या या सीतेला तिचा श्रीराम या लंकेतून नक्कीच सोडवेल. ऋषिकेश जानकीच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो, काळजी घे. आणि तो तिथून निघून जातो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सुमित्रा आई म्हणते, जानकीने असं कसं केलं असेल? ऋषिकेश सुमित्रा आईला विचारतो, तुला खरंच असं वाटतंय की? सुमित्रा आई म्हणते, हो. आणि इकडे ओवी परत ऋषिकेशला म्हणते, गुलाब काका सगुणा मावशीला सांगत होते की आईला पोलीस घेऊन गेलेत. आई आता परत कधीच येणार नाही का? आणि इकडे जानकी देवी आईला म्हणते, अगं देवी आई, तू सुद्धा एक आईच आहेस ना. एका मुलीची प्रार्थना ऐक, तिला तिची आई परत मिळू दे. आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते, आजवर तिनं माझं जीणं हराम केलं होतं, आता मी करणार. मैत्रिणींनो, अशीच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच उद्या नवीन भागामध्ये.